श्री स्वामी समर्थ. संडे होता तर वेद लेट उठतो. 10 वाजलेले होते तरी पण तो उठत नव्हता. मी त्याला बळजबरी उठवत होती कारण की त्याला जायचं होतं खाली. त्याच्या पप्पांनी सामान आणलेला म्हणून मी त्याला घ्यायला पाठवत होती. मला आला कंटाळा, म्हटलं वेदलाच पाठवते सामान घ्यायला. तर इथं तो चप्पल शोधत होता. ही नको चप्पल, ती नको चप्पल. इथं टाईमपास करत होता. त्याचे पप्पा येऊन खाली थांबलेले होते आणि त्यांना जायचं होतं ड्युटीला, म्हणून ते सारखे फोन करून सांगत होते की लवकर वेदला खाली पाठव. म्हणून मी वेदला बोलली, जा लवकर पटकन खाली. त्याला कसं तरी मी रवाना केलं खाली जायला. आणि त्याच्यानंतर माझे कपडे खूप होते, मग कपड्यांच्या घड्या वगैरे करून मी असं व्यवस्थित ठेवले. आणि त्याच्यानंतर म्हटलं माझी सर्वच कामं बाकी, कारण की संडेला आहे ना मला लेटच होतं, कारण की स्कूलला सुट्टी असते, मग सर्व कामं माझे लेट होतात आणि उठा पण लेट आम्ही संडेला. मग त्याच्यामुळे सर्व रुटीनच चेंज होऊन जातं. मग पटकन आवरून पटकन झाडू मारून घेतला घरामध्ये. आता साफसफाई थोडी करून घेते. त्याच्यानंतर म्हटलं चला आता लादी पण लगेच पुसून घ्यायची. लादी वगैरे पुसून वगैरे झाली. त्याच्यानंतर म्हटलं आता माझी भांडी पण बाकी, आता काय करायचं, आता भांडी किचन वाट्याकडे जायचं. किचन वाटा पुरा क्लीन करून घेतला आणि त्याच्यानंतर मग भांडी पण घासून घेतली पटकन. आणि थोडीफार जेवणाची तयारी मी आधीच करून ठेवलेली होती. म्हटलं जेवण केलं ना की हा संडेला आहे ना खूप त्रास देतो वेद, की मला लवकर जेवण दे. मग तो 12-1 वाजताच जेवायला बसतो. त्याला पटकन जेवायला दिलं आणि थोडासा तो तिथं थांबला पण, कारण की तो गेला होता अंघोळीला. अंघोळ करून आला आणि त्याला जेवायला पहिले आधी दिलेलं. आणि जेवण वगैरे त्याचं 1 ते 1.5 तास जेवण चालूच असतं, कारण की टी व्ही समोर तो स्लो खातच असतो. कारण की मला पण जायचं होतं बाहेर. आम्ही गेलो बाहेर. मला भांड्यांच्या दुकानामध्ये जायचं होतं भांडे घ्यायला. मग तिथं मी थांबली 2 मिनटं आणि मग भांड्यांच्या दुकानात गेलो. पण मला आहे ना जाडी पाहिजेल होती, पण मला ते स्टीलची जाडी मला नाही मिळाली तिथं भांड्यांच्या दुकानामध्ये. बाय गाईज, कशी वाटली व्हिडिओ कमेंट करून